केसीसी ग्रुप ऑफ करकंच्या वतीने त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. माननीय प्रशांतजी वेवार साहेब, वेलकम. प्रगतशील बागायतदार, सहर्ष स्वागत. जाऊया आता मैदानात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. टेंभुर्णी एजे बॉईज आणि मला वाटतं स्ट्राईकला सागर मुसळे, नॉन स्ट्रायकिंग एंडला सागरचा जोडीदार, सागरचा साथीदार मिस्टर श्याम मुसळे, सागर मुसळे, दोघेही मात्र या ठिकाणी मुसळे बंधू. आणि गोलंदाजीची दुरावायला देवादिदेव महादेव, मॅन फ्रॉम एकतपूर सांगोला. पहिला छोटो धाव आहे देवादिदेव महादेव. आणि देवादिदेव महादेव असा खेळाडू ज्यानं मात्र सांगोल्यातील रामरेम चषक 81,000चा जिंकलेल्या संघाचा खेळाडू. आणि नुकतंच मी आपल्या स्पर्धेला या ठिकाणी ओपनिंग दिवशी ज्या ठिकाणी येत होतो ते डपळापूर आणि तिथे 51,000चं पहिलं पारितोषिक जिंकलेल्या संघाचा जेव्हा एकतपूर सांगोल्याचा हा खेळाडू. आणि तिथं प्रथमेश राठोडनं 90 धावाची 90च्या आसपासच्या धावांची खिळी साकारली होती 8 षटकात. मला वाटतं 124-25 चेस करायचं असताना. ओ इथं मात्र सॉफ्ट डिसमिसल सागर. ओ बडा झटका यांची मात्र या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये कमी जाणवत होती. हे अवेलेबल नव्हते. सागर या सामन्यात अवेलेबल झाले टेंभुर्णी करता, पण सागर यांना या ठिकाणी अशा पद्धतीनं बाद व्हावं लागलं जे की टीमला निश्चितच परवडणार नाही. टीमला नक्कीच जिवारी लागणार आहे. आणि सागर प्रयत्न मात्र चांगला होता या ठिकाणी की धाव घ्यायला जायला पाहिजे होतं, पण व्यवस्थित त्या ठिकाणी कॉल नव्हता. व्यवस्थित अंडरस्टँडिंग झालं नाही दोन बॅट्समनचं. श्याम आणि सागर मध्ये मिसअंडरस्टँडिंग. देयर वॉज नॉट अ कॉल बॉन्डिंग अँड फर्स्ट विकेट हॅज बीन डाऊन. पहिल्या मात्र निश्चित विकेट या ठिकाणी अगदी धावचीत स्वरूपात म्हणजेच आत्महत्येच्या स्वरूपात मैदानातील क्रिकेटची आत्महत्या. 0वरती पहिला धक्का टेंभुर्णीला. आणि ऑलरेडी टेंभुर्णी टीम एक सामना गमावलेली आहे. त्यांना दुसरा सामना गमावून चालणार नाही. हा मात्र त्यांच्यासाठी मस्ट विन गेम आहे. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न तो मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन एरिया मधून बाउंड्री पार, सीमा पार, आर पार. क्लासिक कव्हर ड्राईव्ह 4. नवीन बॅट्समन मिस्टर तेजस आल्या मात्र खातं खोललंय 4 धावांनी. ओ बाहेरची गड बॅटची शॉर्ट बॅकफुट पॉइंट एरियात क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचतोय. त्याच्या आत दोघांनी मात्र आपले क्रीज बदलले. 22 यार्डाची खेळपट्टी मात्र ताबडतोड बदलली. 5 धावा खेळपट्टी, 22 यार्डाची खेळपट्टी. आता बघा क्रिकेटचे नियम 42 आहे. 42 रूल्स आर लॉज आर देअर. आणि सगळ्या रूल्स मध्ये दरम्यान महादेवाचा हा उजव्या स्टेजच्या थोडा बाहेर असलेला ओव्हरबी चेंडू इनसाइड अगदी लॉफ्टेड शॉट खेळला. बॅट्समन सुरेख गॅप शोधला आणि धावा मात्र या ठिकाणी चेंडूला सीमा पार पाठवून 4 धावा कमावल्या. 9 एका गड्याच्या मोबदल्यात. तेजस सुंदर सुरुवात केली. माफ करा, श्यामच्या बॅटमधून ही धाव होती. श्यामच्या बॅटमधून, कारण चौकानंतर तेजसनं घर बदललेलं होतं. आणि निश्चितच श्यामनं 4 धावांना सुरुवात केली आहे 9 एका गड्याच्या मोबदल्यात. नऊ एका गड्याच्या मोबदल्यात आणि पहिलं षटक संपलं. सुरुवात टेंभुर्णी एजे बॉयची. तो आ गए हमारे फरहान रियाज भाई बागवान, स्वागत करेंगे उनका. तिसऱ्या पिढीचा दोस्ताना आहे हा. आणि तिसरी पिढी सुद्धा या ठिकाणी. मग तिसऱ्या पिढीपैकी कुणी बघा 1.5 वर्षाचं आहे, कुणी 5 वर्षाचं आहे, कुणी 8 वर्षाचं आहे, कुणी 13, कुणी 12, कुणी 14, कुणी 18, कुणी 22. महादेव पहिलं षटक उत्तम राहिले. विकेट मिळाली नाही, विकेट सुद्धा घेतली महादेवानं पहिली. आणि रणजित पवार नवीन गोलंदाजी एंडवर तयार. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन उठतो आपण तेजस.
5 धावांवरती 2 चेंडूवर सामना करतात आणि हा सांगोला मात्र जर संघ बघितला तर निश्चितच राजनंदिनी 70-70 SP11 म्हणजेच 70-70 सांगोल्यातील जे विराज वाघेला साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून ही टीम स्पॉन्सरशिप घेऊन इथं आलेली आहे. तर इथे एज घेतला आणि श्याम मुसळे मला वाटतं का तेजस आहे, सॉरी तेजस या ठिकाणी बाद झाला कॉट बिहाइंड. सुंदर मात्र पहिल्या चेंडू हा विकेट बाहेर जाणारा उजव्या बाहेर जाणारा हा चेंडू बॅट लागली आहे. अप्रतिम कॅच पकडलाय त्या ठिकाणी आसिफ भाई मुजावरनं ज्यांना सांगोल्याचा माही म्हणतो आपण. तर विराज वाघेला यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. सांगोल्यासारख्या संघाला आपण या ठिकाणी पाठवलंय, स्पॉन्सरशिप दिली, थँक्यू सो मच. आणि निश्चित आपलं कार्य असंच घडत राहो, टेनिस क्रिकेटला मजबूती देत राहो, सांगोला टेनिस क्रिकेटला मजबूती देत राहो अशी अपेक्षा. राजनंदिनी 70-70 सांगोला, थँक्यू सो मच. चला तर आपण मैदानात जाऊया. नवीन फलंदाज चालले टेंभुर्णीकडून एजी बॉयज आणि एजी बॉयज थोडंसं अडचणीत 2 विकेट गमावलेले आहेत, त्यातल्या त्यात सागर मुसळेची विकेट. आणि सागर मुसळे माहिती आपल्याला काय लेवलचा बॅट्समन आहे, काय दर्जाचा बॅट्समन आहे, काय त्याची स्टाईल आहे. रिव्हर्स करायचा प्रयत्न, बाहेर जाणारा चेंडू. मागील 1 वर्षभरापासून या खेळाडूची, जेव्हापासून हा खेळाडू सांगोला टेनिस क्रिकेटच्या बाहेर आहे. पाहूया पंच, तिसऱ्या पंचाकडे कशा करता जाऊया. वाईट आणि बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचाकडे बॅट्समनचं म्हणणं आहे मला जायचं आहे आणि निश्चितच तिसरे पंच बघूया काय निर्णय घेणार. चला प्रसाद या, योगेश शन्ना या. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत बघूया. रिव्ह्यू मात्र एकच असेल, प्रत्येकाला एका डावाला 1 रिव्ह्यू असेल. चला ऑनफिल्ड पंच जिंकलेले आहेत. या ठिकाणी लीगल डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू संपलेला असेल बॅटिंग साईडचा. ओहो, लवली डिलिव्हरी. जागेवरती खेळायचा प्रयत्न केला. बॅट्समन साठी महत्वाचं असतं ते मात्र क्रीजवर ज्यावेळेस तुम्ही येता, चेंडू ज्यावेळेस तुम्ही खेळत असता, चेंडूला फेस ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमचं पदलालित्य, इट मीन फुटवर्क इज ऑल इम्पॉर्टंट. त्याचबरोबर तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन जे म्हणतो तेही अतिशय उत्तम असलं पाहिजे. शॉट लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मात्र खेळाडू तैनात. अनिल चव्हाण सारखा युवा तारा, एकतपूर गावाला मात्र बिलॉंग करतो, जिवाळा एकतपूर. चांगली फिल्डिंग आणि 10 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आहे. टेंभुर्णीच्या मात्र फलंदाजांना या ठिकाणी गिअर बदलावे लागतील. 4थ्या 5व्या गिअरवर 6व्या गिअरवर नसलेले गिअर सुद्धा टाकून बॅटिंग करावी लागेल, जास्तीच्या गिअरवर बॅटिंग करावी लागेल. दरम्यान 10-2 गडी बाद, तर गोलंदाज अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू, लॉंग ऑन क्षेत्रात आहे, क्षेत्ररक्षक तिथं पाहूया. अब्बास मिस्टर खास, ज्यानं सध्या मात्र फॉर्म आपला कंटिन्यू राखलेला आहे. अब्बास मुलानी, ज्याला सांगोल्याचा मिस्टर व्हीव्हीएस लक्ष्मण, मिस्टर मोहम्मद अझरुद्दीन म्हटलं जातं. तर अब्बास मात्र असल मी धोनी का फॅन आहे. हा सुद्धा उजव्या बाहेर नाही. या ठिकाणी रणजितचा चेंडू खेळता आला फलंदाज श्यामला. दरम्यान श्याम 2 चेंडू 3 चेंडू 5 धावसंख्या या ठिकाणी 2 षटकांत 11 2 गडी बाद. एजे बॉयज, आता एजे बॉयचे कॅप्टन मागे आपण बघितलं होतं की त्यांचं म्हणणं आपण ऐकलं होतं की आमची टीम जी आहे ती विशेष मोठे सामने अद्याप खेळलेले नाही. नाईट तर पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहे. आणि बाजीराव नाना काळे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. जगदंब हॉटेल त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आणि पुढील सामना निश्चितच असेल, परंतु या सामन्यानंतर असेल, तो लगेच डिक्लेअर केला जाईल. मात्र पुढील 2 षटकात काय होणार, कहाणी कशी असणार ते आपण ऐकणार आणि सांगायला तयार मिस्टर शंकर पवार. लगभग 2 ओवरों में बिल्कुल 11 रन की योग पर यहाँ पर रन संख्या पहुंच रही है. जैसे कि टॉस क्यों जीता था और जीतने के बाद क्यों फील्डिंग ली, इसका बिल्कुल जिस तरह का खेल अब तक हो चुका है, यानी कि बॉलिंग बहुत स्ट्रांग है
और स्ट्रॉन्ग बॉलिंग पे यहां पर रन बरसाने के लिए टिम्बुर्नी क्रिकेट टीम के खिलाड़ियों को बहुत सारा संघर्ष करना पड़ रहा है और फिर से गेंदबाजी का आक्रमण करेंगे। तीसरा और लेकर बॉलर है नवनाथ। ये गेंद बहुत अच्छी गेंद, इस बार बैट्समैन के बैट के नीचे से गेंद चली जा रही है। यानंतरची जी मॅच असेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स ठाणे क्रिकेट संघ विरुद्ध हॉटेल तात्या भोसले क्रिकेट संघादरम्यानची लढत असेल। यानंतरची लढत दोन्ही संघाचे कॅप्टन यांना विनंती की आपण स्टेज कॉमेंट्री बॉक्सच्या समोर स्टेज बॉक्स मध्ये यायचंय। आदित्य प्रिया लॉजिस्टिक ठाणे क्रिकेट संघ विरुद्ध हॉटेल तात्या भोसले दोन्ही कॅप्टन यायचं इथं। आणि या मॅचचा टॉस मात्र सन्माननीय तथा आदरणीय आमच्या स्पर्धेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक निश्चितच सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष माननीय तथा आदरणीय माननीय श्री आदिनाथ बालक देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक होईल याची आम्ही विनंती करतोय। ओवरबोर्ड इसी के साथ बैट्समैन का विकेट चला जाता, बस स्टंप दिखाकर ऑन साइड में मारना चाहते थे लेकिन गेंद के लाइन से चूके गेंद जाकर स्टंप से टकराई, बल्लेबाज का विकेट चला जाता बा। ये जो गेंदबाजी है बिल्कुल राजनंदिनी SP 11 बिल्कुल सांगोला क्रिकेट टीम। आदरणीय बाळवांना बेबारे साहेब यांना देखील विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये आपण देखील प्रमुख अतिथी म्हणून यायचं आहे। मी ठाणे क्रिकेट संघाच्या कॅप्टनला सूचना देतोय, विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी इकडे यायचं आहे आणि हॉटेल तात्या भोसले क्रिकेट संघाचे कॅप्टन यांना देखील विनंती की आपण देखील लवकरात लवकर यावं टॉस बॉक्स मध्ये। माननीय संतोष धोत्रे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांचे आगमन SP सर इथं झालंय। आपण KCCच्या वतीने त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे आपण इथं मंचावरती यावं। लगभग जिस तरह की गेंदबाजी चल रही है बिल्कुल कंजूस बारी कसी भी गेंदबाजी चल रही है, बल्लेबाजों को रोक कर रखने वाली गेंदबाजी, बल्लेबाजों को जकड़ कर रखने वाली गेंदबाजी चल रही है। अतिशय भेदक दाहक मारा टिक्कत मारा निश्चितच बलंदाजी तर रोखण्याचं काम गोलंदाजाकडून केलं गेलंय। पुढचा चेंडू, ये गेंद बिल्कुल बहुत अच्छी गेंद थी, स्विंग बैट का बहुत जोरों से था लेकिन बैट और बैट का कनेक्शन नहीं हो पाया। गेंद बल्लेबाज को छक्का दे रही है, विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है। बहुत शानदार गेंदबाजी, बहुत जानदार गेंदबाजी, बहुत खूबसूरत गेंदबाजी यहां पर चल रही है। गेंदबाज है वहां पर बॉलर नवनाथ और पिच गेंद इस बार सीधे गेंद को मारा जाता है, गेंद बॉलर के पीछे जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, फिर भी सिंगल मिलेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर मेरे ख्याल से शायद रन संख्या इस वक्त 12 पे जाकर पहुंची है। ईश्वर का राज सर पहला रन आ रहा है वहां पर, काफी कसी हुई अंदाज की गेंदबाजी। ये 4 ओवर के मैचेस चल रहे हैं, इसमें एक बहुत घातक गेंदबाजी कंजूस भरी गेंदबाजी सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी हो रही है वहां पे। और इसी के साथ फिर से बल्लेबाज का स्टंप उगड़ रहा है, इसी के साथ बैट्समैन का विकेट चला जाता बा और एक झटका लगता बा, झटके पे झटका, जोर का झटका धीरे से लग रहा है वहां पर। अभी विनंती करें ठाणे क्रिकेट संघाचे कॅप्टन आदित्य प्रिया लॉजिस्टिक ठाणे क्रिकेट टीम यांच्या कॅप्टनला सूचना असेल विनंती असेल आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। पुढच्या मॅचची टॉस इथं लगेचच केलं जाईल। टॉस साठी प्रमुख अतिथी म्हणजे प्रमुख पाहुणे आदरणीय सन्माननीय सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय आदिनाथ बालक देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल। प्रमुख उपस्थित बाळवांना बेबारे साहेब देखील इथे उपस्थित असतील पुढच्या मॅचच्या टॉस साठी। चला मी विनंती करेन पुन्हा ठाणे क्रिकेट संघाचे कॅप्टन लवकरात लवकर इकडे या। मला वाटतं माझा आवाज जर तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही ताबडतोब इकडे यायचं पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी। ठाणे क्रिकेट टीम सुनील को गेंदबाजी करने के लिए बुलाया जाता बा। सुनीलचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच दूर जातो, पंच म्हणतात की अवांतर धाव असेल, सिंगल धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतीये। दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 13 धावा, चौथ्या षटकाच्या सुरुवातीस धावा झाल्या 13 धावा। SP सर सुनील जगताप म्हटल्यानंतर सांगोला टेनिस क्रिकेटचा हा डेलस्टेन म्हणून ओळखला जातो। मागील अनेक वर्षापासून याचा खेळ आपण बघतोय, अगदी 17-18 वर्षाची क्रिकेट कारकीर्द। ये फिर से लगातार लाइन और लेन को मेंटेनेट नहीं कर पा रहे, खराब लाइन के साथ पहले 2 गेंदें फेंकी जा रही है और इसी बीच फिर से बैट बॉल का इशारा आता बा, बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है, टोटल स्कोर 14 पे जाकर पहुंचा। धावसंख्या पुढे सरकते, भारतीय टोटल धाबा दोन्ही चेंडू हे निश्चितच थोडेसे खराब टाकले गेले, त्याचा परिणाम 2 अवांतर धाबा संघाला मिळतील। याच पत्र ऑफस्टंपच्या बाहेर येतो, इथं ऑन द स्ट्रोक 1 स्ट्रोक
बढ़िया गेंद के लाइन में चले गए, सीधे बैट से सीधा धमाकेदार प्रहार। 9 बॉल प्लस 6 आएंगे, टोटल 7 रन और इस 7 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 21 की योग पर। और डेल स्टेन की गेंद पर यह बल्लेबाज का ये राउडी स्ट्रोक मैं कहूंगा, राउडी स्ट्रोक अंदाज में निकलता हुआ सीधे बैट से सीधा धमाकेदार प्रहार। दरम्यान आपले ऑनलाईन असलेले प्रेक्षक नेहमी महेश सदावर ते सध्या ऑफलाईन दिसतात, आपल्याला स्वागत करू त्यांचं। नो बॉलवरती फ्री हिट असेल, मात्र सध्या ऑनलाईन बघितलं तर सायलेंट किलर चेक करायचंय, चला तिसरे पण चेक करतील। या ठिकाणी गोलंदाजाचा रिव्ह्यू असेल तर ज्ञानेश्वर तेमगिरे, महादेव गायकवाड, केतन हरिभाई घोडके, उमेश गोडसे, नागेश कुंभार, टेके, रुपेश सदावर्ते, विजय, अक्षय राहुल राऊत, असलम वाघवान, कमलाकर साहेब प्लीज आपण ताबडतोब समालोचन कक्षाकडे यायचं। या ठिकाणी निश्चितच सन्माननीय तथा आदरणीय चरण राजपूत साहेब देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण केसीसी क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर मंडळींचं केसीसी क्रिकेट क्लब आपलं हार्दिक 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 सहर्ष स्वागत करत आहे। वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। दरम्यान पांडुरंग राजाराम पांडुरंग माळी, नजीम बागवान, प्रमोद वनकळसे, छोटू रोलेक्स, सचिन बिंगारे, सचिन पवार अशी सगळी मंडळी सामन्याचा आनंद घेत आहे। विजय शेळके, दरम्यान काय बघूया, फेयर डिलीवरी कहा जा रहा, चलिए फेयर डिलीवरी है। ये फेयर डिलीवरी कहा जाता हुआ निश्चित ही यहां पर अभी भी रुकाबा स्कोर, टोटल स्कोर इस वक्त रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है 21 रन। आत्ताचा नो बॉल कॅन्सल असेल, दरम्यान 20 धाबा इथं होतील, टोटल धाबा 20 झाल्यात। पुन्हा गोलंदाजीला मला वाटतं डेल स्टेन गोलंदाजी करतो, या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्याचा सामना करेल फलंदाज विनायक के बैट से निकलता हुआ सीधे बैट से सीधा प्रहार निकलता हुआ विनायक पवार, और इन्हें विनायक पवार ने पिछली गेंद पर पावरफुल स्ट्रोक लगाया था, फिर भी 1 रन मिलेगा। आगे बढ़ता हुआ स्कोर 21 रन। इनिंग का ये ओवर चल रहा है, चौथा और आखिरी ओवर यहां पर जारी है। जानराव कांबळे, कमलाकर जानराव, पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, हलका त्याने पुश केला गेला, एक सिंगल धाव इथं मात्र घेण्याचा प्रयत्न होतोय। चेंडूपैकी पण एक धाव दुसरीचा प्रयत्न होईल का, धावबाची संधी असेल, इथं मात्र चेंडू डोळ्याला दिसलाच नाही, अतिशय एवढा भिन्नाट चेंडू फेकला गेला। तिसरी धाव देखील मला वाटतं कंप्लीट केली गेली। विनायक बघा, विनायक आणि कोण माननीय भूषण कवडे साहेबांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। वेलकम भूषण कवडे साहेब, आपण समालोचन कक्षाकडे यावं, आपल्याला विनंती आहे। या ठिकाणी निश्चितच हारी म्हणजेच आमचे विनायक यांची बॅटिंग पाहण्यासाठी निश्चितच युट्यूबच्या माध्यमातून महेश टेंबुर्णी, महेश धोत्रे, टेंबुर्णी क्रिकेट मधील अष्टपैलू खेळाडूचा नंबर 1 अष्टपैलू खेळाडू महेश धोत्रे। आदरणीय दीपकजी जाधव साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय। दीपकजी जाधव यांचं सहर्ष स्वागत असेल। सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत, वेलकम। कॅप्टन प्लीज या बाजूला, गाठे साहेब। आदरणीय संजयजी गायकवाड, समोर संजय गायकवाड यांना देखील विनंती करतो की आपण देखील इकडे यायचं ताबडतोब। चेंडू स्वर होता, ऑफस्टंपच्या बाहेर जातो, पंच म्हणतात पंचांच्या हात समांतर, ही षटक मात्र खूप बांगडी ठरते। एसपी सर, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित होतोय, फलंदाज होईल बाद आणि दरम्यान एक सिंगल धाव आरामात येते। एका धावणीची संघाची भारतीय धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते। विनायक बाद होतोय, दरम्यान धावसंख्या 26। या षटकातील अजूनही मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत।
नवीन बॅट्समन जातो धवल प्रशांत लोंढे. फलंदाजीला जाताना मैदानात आपण धवलला पाहतोय. दरम्यान टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकता आपल्या स्पर्धेचे प्रेरणास्थान, आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक, सन्माननीय तथा आदरणीय सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय तथा आदरणीय आदिनाथ मालक देशमुख साहेबांच्या उपस्थितीत पुढच्या मॅचचा टॉस. राज सर कंटिन्यू. राज सर 2 बोलत. इस बार रिवर्स मारने की कोशिश विकेट कीपर के पीछे खेला. इस बार खिलाड़ी के सर के ऊपर से निकल रही है. थर्ड मैन सीमा का पार करती गेंद बाउंड्री के बाहर निकलेगी. 4 रन और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है 30 की ओर पर. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका, मिला मौका, लगा चौका और आगे बढ़ता हुआ स्कोर 30 पे. पूजा कंस्ट्रक्शनचे विजय अंकुश धोत्रे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. पूजा कंस्ट्रक्शन विजय अंकुश धोत्रे. दरम्यान पुन्हा या षटकातील सुनीलचा पुढचा चेंडू याच पात्र सरळ हल्ला सोडवण्याचा प्रयत्न. चेंडू आकाशात उंच जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. इथं मात्र झेल सुटली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. तिसरी मिळणार का आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि फलंदाज पहिल्यांदा मला वाटतं बेल्स पडलेली आहे. 3 धावा इथं मात्र पूर्ण केल्या जातील. अभिषेक पुरवंत अभिछाया प्रतिष्ठानचे माफ करा युवा नेते अभिछाया प्रतिष्ठानचे निश्चितच आपले मगास येऊन गेले आहेत शेळके साहेब. दरम्यान या ठिकाणी एस पी सर आपण टॉस कडे आता निश्चितच येतोय. टॉस स्पॉटला बरीचशी मंडळी आहेत आणि आपले सर्वांचे लाडके सरपंच माननीय आदिनाथ मालक देशमुख साहेब सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत. 4 षटकाचा सामना आहे. कॅप्टन्स विशाल आणि कॅप्टन विनायक. तर सरपंच साहेबांना विनंती आहे आणि हा छापा कॉल आहे आलेला आहे. छापा टॉस जिंकलाय कॅप्टन. आपण या ठिकाणी 2च मिनिटांमध्ये बातचीत करूया. काय निर्णय असेल टॉस जिंकून पहिल्यांदा? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करायचंय. काय विशेष कारण कळेल या ठिकाणी. निश्चित सलग दुसऱ्या वर्षी तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत. दुसऱ्या वर्षीचं नियोजन कसं वाटतंय? पहिल्यांदा निर्णय बॉलिंगचा का घेतला ते कळवा. मागच्या वर्षी आम्ही याच ग्राउंडला रनरअप आलेलो आणि ग्राउंडचा अंदाज घेण्यासाठी आम्ही पहिला फिल्डिंग घेतोय. पहिल्यांदा या ठिकाणी ग्राउंडच्या अंदाजासाठी असेल. नंतर निश्चितच टार्गेट दिलं जाईल त्याला थोडंसं कॅल्क्युलेट करून खेळायचा प्रयत्न राहील. या वर्षीच्या नियोजनात निश्चितच काय वेगळं पण जाणवलं? नियोजन मागच्या वर्षी पण चांगला होता आणि या वर्षी पण चांगला आहे. टीम कशी आहे तुमच्या सोबत जी आज तुम्हाला मिळालेली आहे? काय या टीम बद्दल कसा आत्मविश्वास आहे? ठाणे जिल्ह्यातील सर्व यंगस्टर पोरं आहेत. मग टीम चांगली आहे आणि कॉम्बिनेशन पण चांगलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये निश्चितच मोठ्या स्पर्धा होतात. काय आमची पण स्पर्धा तुमच्या स्पर्धांना या ठिकाणी टक्कर देते? निश्चित हो, नक्कीच चांगली टुर्नामेंट केली आहे. एकूणच या ठिकाणी तुम्हाला मागच्या वर्षी रनरअप राहिलेला आहात आणि या वर्षी सुद्धा काही तसंच कामगिरी करायचं याचं काही थोडंफार दडपण असेल? दडपण तर काय नाही. आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न असेल आणि यावर्षी पण मागच्या वर्षी रनरअप झालेलो. यावर्षी आम्ही फायनल जिंकून जाऊ. रनरअपच्या पुढे जायचं, विनर व्हायचं आणि त्याच्यासाठी प्रयत्न असतील. आणखी महत्त्वाची अशी गोष्ट की आज कुणी स्टार खेळाडू स्पेशल कुणी या ठिकाणी ठाणे भागातून तुमच्या हाती? प्रत्येक गावातले सगळे स्टार खेळाडू आहेत. मग ते 11चे 11 स्टार. कोणाचं या ठिकाणी स्पेशल नाव घेता येणार नाही. सगळे स्पेशल आहेत. एसरी धोरणचे शादी धोत्रे यांचं देखील बेस्ट लक. थँक्यू सर. कॅप्टन विशाल शाह यांच्याशी बोललो. त्यांनी पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन विनायक या ठिकाणी टॉस जिंकून तुम्ही पण काही पहिल्यांदा बॉलिंग घेतली असती? नाही, टॉस जिंकून बॅटिंगचाच निर्णय घेणार होतो. त्यामुळे जो निर्णय झाला तो योग्य वाटतोय आम्हाला. म्हणजे तुमच्या पक्षामध्ये निर्णय आलेला आहे. या ठिकाणी टॉस जरी हरला तर निर्णय मनासारखा झालाय. निश्चितच. भोसरी क्रिकेट या ठिकाणी मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर परत एकदा एका नवसंजीवनी घ्यायचा प्रयत्न करते, नवा श्वास घ्यायचा प्रयत्न करते आणि या ठिकाणी पुरुषोत्तम तळेकर साहेबांनी तात्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे. काय सांगाल त्याबद्दल? प्रथमतः हॉटेल तळेकर तात्या यांनी आम्हाला जो या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. आणि पहिल्यांदाच एक नवीन खेळाडू आम्ही या ठिकाणी तयार करत आहोत. पहिलेच आमचं या ठिकाणी नाईटचं स्पर्धा असेल, अगोदरचे जुने खेळाडू खेळलेत, परंतु नवीन फळीतले खेळाडू या ठिकाणी आम्ही खेळतोय आणि निश्चितच
ठाण्याबरोबर खेळण्याचा आनंद निश्चित घेऊ आम्ही. त्याकडे मी येणारच होतो. ठाण्याबरोबर खेळायचं आहे. इथे निश्चितच जिंकणारे कोण असतील, हारणारे कोण असतील यापेक्षा या ठिकाणी समोर आमच्या कोण आहेत आणि त्यांच्याबरोबर खेळायला मिळतं, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळतं, हा आनंद एक मोठा असेल. निश्चितच, कारण एवढी मोठी टीम सोबत खेळणं एक आनंदाची गोष्ट आहे आणि निश्चित त्यांच्याकडून आम्ही काहीतरी शिकून जाऊ इथून. आणि इतर संघांना ठाण्याबरोबर खेळायला नाही मिळत, तुम्हाला मिळालेलं आहे, त्याबद्दल तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात. निश्चितच, कारण एवढ्या मोठ्या आम्हाला कळलं की त्यात केतन म्हात्रे सुद्धा आहेत, त्यांच्याबरोबर खेळण्याचा एक आनंद वेगळाच असेल. भल्या भल्यांना लवकर खेळायची संधी त्यांच्याबरोबर मिळत नाही, तुम्हाला मिळालेली आहे, नक्कीच लकी आहे. तर या ठिकाणी प्रोसेस जी आहे तुमची सध्या कशी आहे, कुठवर आलेली आहे एक रिबिल्डिंग टीम, भोसे टीम? निश्चितच, कारण सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच याच्या पुढच्या काळात निश्चितच या ठिकाणी आम्ही चांगला परफॉर्मन्स करून निश्चितच या ठिकाणी नाव मोठं करण्याचं काम करू. चांगला संघ बनवायचा प्रयत्न होईल. पहिल्यांदा तुम्हाला बॅटिंग करायची, बॅटिंग करून किती धावा ठाण्याच्या विरोधात अपेक्षित असतील, एक अंदाज? नाही झाले तर चालतील, पण अंदाज? निश्चितच, कारण क्रिकेट आहे शेवटी, क्रिकेट म्हणलं की अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटी ठाण्याची टीम चांगलीच आहे, आम्हाला सुद्धा माहीत आहे, परंतु निश्चित आम्ही सुद्धा आमचा एक गावातील खेळ आणि निश्चितच ग्रामीण खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. कॅप्टन विनायक घाटे, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खुर्लत. धन्यवाद. चला तर टॉस झाला या ठिकाणी. थोडंसं आपण दोन्ही कॅप्टनला जरा जास्त बोलायचा प्रयत्न केलाय, पण हरकत नाही, जरा बोलावंसं वाटलं मला, कारण नवीन टीम आलेली आहे, थांबून आलेली आहे. जसं की आपण 10 वर्षानंतर KCC चषकाचं पुन्हा एकदा आयोजन केलंय, सलग तिसऱ्यांदा करते, तसं भोसे टीम 10 वर्षानंतर परत आली आहे, त्यामुळं थोडंसं बोलावंसं वाटलं. मात्र आता जाऊया दुसऱ्या. निश्चितच कॅप्टन युवराज घाटे, सॉरी विनायक घाटे नसून युवराज घाटे कॅप्टन होते, माफ करा, पण घाटे साहेब होते, कारण 10 वर्षानंतर या ठिकाणी हे नाव परत घ्यायचं होतं मला. राज सर, मॅच चालू झाली. यस SP सर, आपण मैदानात जाऊया आणि इथे निश्चितच दुसऱ्या डावाची सुरुवात करूया. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आहेत, डावखरे फलंदाज देवादेव महादेव, आणि दरम्यान या ठिकाणी भाई पहिला चेंडू टाकताना माननीय शहाजी धोत्रे साहेब, SD रोड लाईन्स, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम. फटका चांगला, महादेव मिड विकेट आणि स्क्वेअर क्षेत्राच्या दरम्यान त्या ठिकाणी चेंडू आणि चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. सचिन अंकल शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, सहर्ष स्वागत. वेलकम. विशाल जगतापचं कमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करू आपण. तसं तर पहिल्या चेंडूपासून माझ्या समोर आहे, परंतु विशाल बद्दल बोलायला मला वेळच मिळत नाही. असं झालं, एक धाव आहे नाबाद आणि महादेवाच्या खात्यात पहिली धाव आहे. स्ट्रायकिंग एंड होता आसिफ भाई मुजावर. हा चेंडू कुठे पाहूया, धावायचा प्रयत्न आहे, धाव रिस्की होऊ शकते. ओहो, निश्चितच त्या ठिकाणी धोका पत्करलेला होता. दरम्यान पुनश्च एकदा आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ बक्षीसदाते माननीय आदिनाथ मालक देशमुख साहेब, जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना, त्यांचं आपण मनपूर्वक पुन्हा स्वागत करू या ठिकाणी, कारण आपल्या सर्वांचे लाडके सरपंच आदिनाथ मालकांशिवाय स्पर्धा होणं निश्चित अशक्य होतं, केवळ अशक्य होतं. माननीय आदिनाथ मालक आहेत म्हणून ही स्पर्धा आहे, हे मला वेगळं सांगायची काही गरज नाही, परंतु रावत नाही म्हणून पुन्हा सांगावं वाटत आहे. हवेत टोला महादेवाचा गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, चेंडू पकडला, पहिला धक्का सांगोला, राजनंदिनी 70-70 SP संघाला बसला. 2 धावा 1 बाद. एक चुकीचा फटका निवडला या ठिकाणी देवादिदेव महादेवनं. एकूण धावा बनवायच्या 34, टार्गेट 34 आहे, भले छोटा टार्गेट आहे, मात्र महादेवाचे बरेचसे फॅन ऑनलाईन असतील, थोडेसे नाराज असतील, परंतु हरकत नाही, प्रत्येक वेळेसच महादेवानंच खेळायचं असा पण विषय असत नाही. आता अब्बास आलाय,
मिस्टर अब्बास भाई मुलानी. आणि या सीझनच्या जिथं जिथं टुर्नामेंट झाल्या तिथं मात्र या खेळाडूनं लिहिलेत एक से बढ़कर एक कहाणी. अब्बास भाई मुलानी स्ट्राईकवर आहे. डिक्सर या गावची तुम्हाला दीपकबा चषक आणि इलेक्शनच्या अगोदरची स्पर्धा बघितली असेल, युट्यूब लाईव्ह झालेली स्पर्धा, तिथं सुपर ओव्हर मध्ये खिलाडीपणा नितीन मेहडाच्या षटकामध्ये जवळजवळ 30 धावा चोपलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. सुपर ओव्हर मध्ये 30 धावा. पंढरपूरची टीम विरुद्ध सांगोला टीम त्या ठिकाणी खेळत असताना तर असे कारनामे केलेले अब्बासनं. मात्र या ठिकाणी राहुल दादा हो चेंडू बॅकफुट पॉइंटच्या दिशेला, तिथं क्षेत्ररक्षक पण गॅप आहे. पाहूया तिकडे डिक्लेअर क्षेत्रात चेंडू चाललाय का. यस, पंचाचं म्हणणं 2 धावा आहे. धाव संख्या या ठिकाणी 4 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. राहुल दादा या ठिकाणी निश्चित आपल्या संघाला अंडर लाईट खेळायचा प्रयत्न, नाईटच्या स्पर्धामध्ये खेळायचा अनुभव द्यायचा प्रयत्न करतात. डेला ही टीम अतिशय उत्तम खेळते. मी मांडकीमध्ये बघितलं होतं, 51,000ची डेची स्पर्धा होती आणि अंतिम 4 मध्ये आलेली ही एज अ बॉईज टेंबुर्णी टीम त्या ठिकाणी मी पाहिलेली होती. आणि राहुल दादा मात्र या संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करतायत. ते या खेळाडूंना निश्चितच चांगल्या स्टेजला नेऊन तिथं खेळवायचा प्रयत्न करतायत, मोठ्या मोठ्या स्पर्धेत उतरवायचा प्रयत्न करतायत. आणि मग क्रिकेट त्यामुळेच त्या गावात मोठं होतं, खेळाडू मोठे होतात. मात्र दुसऱ्या षटकासाठी कोण येईल पाहूया. सेकंड ओव्हर महत्वाचं असेल हे सेकंड ओव्हर. या ठिकाणी मात्र टीम टेंभुर्णी एज अ बॉईज म्हणत असेल आम्हाला काही विकेट या गोलंदाजाकडून गरजेच्या असतील, त्या सुद्धा कमी धावा देऊन विकेट गरजेच्या असतील. तर सांगोलकर मात्र या लो स्कोरिंग सामन्यामध्ये निश्चित कुठलाच खो बसवून घ्यायचा प्रयत्न टाळणार, यात काही हरकत नाही, यात काही वाद नाही. कुठल्याच अडचणीला सामोरा जाण्यासाठी ही टीम तयार नसेल. जाऊया पण सेफ जाऊया, सुरक्षित जाऊया, अगदी आपल्या मंजिलला हासिल करूया असं म्हणणं असेल. स्क्वेअर लेग क्षेत्रात मात्र जबरदस्त फ्लिक माही मार रहा है, बोले तो आसिफ भाई मुजावर. सांगोला टीमचा मात्र निश्चित एक गुणवान खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू, विकेट कीपर, ओपनर बॅट्समन. सुपर शॉट स्क्वेअर लेग क्षेत्रात 6 धावा. कडक प्रहार, केसीसी षटकार. अप्रतिम टायमिंग साधले त्या ठिकाणी या फटक्यावर मात्र, या चेंडूवर मात्र. तर राहुल मुसळे, सागर मुसळेंना काहीतरी सुचले आणि ते आपल्या कानात गोलंदाजाच्या कानात फुकले. काय मंत्र दिला असेल पाहूया. धवाल पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स मारायचा प्रयत्न. हवेत गेलाय चेंडू, लीडिंग एज आणि कॅच ड्रॉप. हो हो, हा कॅच मात्र महागात पडणार आहे. संधी आली, पुन्हा वाया गेली. परत एकदा देवाला द्यायला आणि निश्चितच पदर नव्हता घ्यायला. आता बघा धावा कमी आपल्याकडे, 34 धावा केवळ टार्गेट दिले समोरच्या टीमला आणि त्यात कॅच सोडला. आणि कोणाचा तो मात्र या ठिकाणी मिस्टर आसिफ भाई मुजावरचा. म्हणजे ही कहाणी या ठिकाणी आपल्याकडे म्हण आहे त्यागत झालेली आहे. दुष्काळात ते राव मेना. चेंडू या ठिकाणी आता काय बॅटवर येणार, पायावर लागलाय, स्लिप कॉर्नर मध्ये अडवला गेलाय. कमबॅक चांगलं. दरम्यान आपले जयमान शेवती टीमचे सर्व सागरदादा पाटील सामन्याचा आनंद युट्यूब लाईव्ह घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत केसीसी चषकामध्ये. वेलकम सागरदादा पाटील, द स्टार फ्रॉम शेवते. बिग हिट मिड विकेट क्षेत्रात दूर चेंडू, लांब चेंडू, खणखणीत षटकार, केसीसी षटकार.
टेप आउट, सही कनेक्शन, हर जीत की ये पूरे 6 रन। आसिफ भाई मुझार बोले तो सांगोले का माही, और माही ने किया बिल्कुल अब तक सही। जीवनदान एक मिळाले तर आता जीवनदान मिळणं ही सुद्धा निश्चित भाग्याची गोष्ट असते आणि हा सुद्धा सामन्याचा एक भाग असतो। क्लोजिंग फील्ड थोडस आपल्याला दिसत आहेत। और रिवर्स, क्या बात है, उधर भी भाई इधर भी, देखेंगे जिधर भी वहां पर माही कड़ाकेदार और एक शॉट और ये 4। रिवर्स स्विच हिट, सही टायमिंग, महागडे षटक ठरतंय। 18 धावांचं षटक ठरतंय, 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। सांगोला टीम हे बघा, पॅव्हलियन मधील ज्या खुर्च्या आहेत त्या पॅव्हलियन्स मध्ये असलेल्या प्रेक्षकांना विनंती की मोकळा करून द्या आणि तिथं खेळाडूंना द्या, येणाऱ्या संघासाठी द्या, कारण ते पॅव्हलियन्स फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी आहेत। चला तर 34+22 राहतील या ठिकाणी। चेंडू केवळ शिल्लक, धावा केवळ शिल्लक 12 आणि या 12 धावा करायच्या आहेत उर्वरित 12 चेंडूत। 12 चेंडू 12 रन बॉल मामला। आणि मैदानात आपण अब्बासला पाहिलंय आणि जिथे जिथे गंभीर मामला तिथं तिथं मात्र अब्बास थांबला असं बघितलं आपण। कमाल केली त्यानं आतापर्यंत। या सीझनच्या जेवढ्या झालेल्या स्पर्धा आहेत बाहेर आपल्या सांगोल्यात असतील, आपल्या इथं करखमच्या या स्पर्धेत सुद्धा कमाल केलेली आहे अब्बासनं। मॅन इन फॉर्म, बे फॉर्म। आता माझे श्याम मुसळे, तसं श्याम मुसळे सुद्धा चमकलाय आणि आपल्या प्रीमियर लीग रन असेल, मोडणी प्रीमियर लीग असेल, तसंच आपली जादवाडी दरम्यान श्यामनं फसवलंय, चकवलंय अब्बास भाईला या चेंडूवर। श्याम है हम और सुना होगा नाम, एवढ्यातच मात्र काहीच दाखवून दिलं पहिल्या चेंडूवर। 11 चेंडूत 12ची गरज। दरम्यान आमचे स्वप्नील उर्फ श्याम माळी सांगोल्यातून सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं स्वागत करूया केसीसीच्या वतीनं। आणि दरम्यान या ठिकाणी डीप कव्हरच्या बाहेर कडक शॉट, व्हाट अ शॉट, इट्स अ स्पेशल। बदल देते हमेशा खेल। 4 धावा सीमा पार आर पार केसीसीच्या षट चौकार। दरम्यान श्याम माळींसोबत ऑनलाईनला कृष्णा बोले तो मिस्टर चिव कोहली सुद्धा बँड कंपनीचे मालक, स्वागत करूया त्यांचं। 26 एकेडी बाद। धन्यवाद थँक्यू। 10 चेंडू 10ची गरज आणि हा मात्र ऑन ड्राईव्ह फ्लिक क्लासिक। अक्रमकताही तेवढी, संयमही तेवढा। वयाच्या 17व्या वर्षी टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला हा अब्बास, मूळतः सांगोला शहराचा, खारवटवाडी सांगोला शहर, आणि निश्चितच एक दर्जेदार खेळाडू म्हणून नावारूपाला आला। पदार्पण करतानाच राम रहीम सारख्या संघामध्ये सुरुवात मिळाली। उमेश पवारने या खेळाडूला परखलं आणि टेनिस क्रिकेटमध्ये आणलं। पहिल्याच सामन्यात अगदी 50ची खेळी आणि तेव्हापासून हा खेळाडू सतावतोय। तो मात्र टेनिस क्रिकेटच्या भल्या संघाला आणि गोलंदाजांना षटकार इनसाइड आउट, क्वालिटी बॅटिंग, वेल हिटिंग। सामना मात्र या ठिकाणी काय झालं पाहूया, संपलाय, जिंकलाय, यस संपवलाय तो मात्र सांगोला राजनंदिनी 70-70 SP11 संघानं। अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स। टिंबुर्णी एज ए बॉयज यांचं मात्र कौतुक, यांचं मात्र नक्कीच इथं या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल कौतुक। तुम्ही आला, आमच्या स्पर्धेत सहभाग घेतला, स्पर्धेमध्ये निश्चितच चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न केला। अपयश पदात पडला परंतु हरकत नाही। एक स्पर्धा एक सामना खराब गेला म्हणून निश्चितच आपण खराब खेळाडू, खराब संघ